हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे कृष्णा आणि बाळजा या दोघी जणी आता एका घरातूनच सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत. दोघींनी सुद्धा फॉर्म भरलेला असतो. तेव्हा इथे बाळजा कृष्णाला म्हणते की जिंकणार तर मीच, आणि एकदा का मी जिंकले की तुमच्या सगळ्यांचं जगणं मी मुश्किल करून टाकेन. आधी या घराला मी आग लावेन. त्या बंब्याने तुला आणि दुष्यंतला या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली ना, त्यामुळे या घराला मी आग लावणार आहे. आणि जेवढे शेतकरी बांधव तुझ्या बाजूने झाले होते ना, आणि ज्यांनी तुला भरीस पाडलं की माझ्या विरोधात सरपंच पदासाठी उभी राहा म्हणून, त्या शेतकऱ्यांना सुद्धा मी सोडणार नाही आहे. त्यामुळे एकदा का मी निवडून आले की तुमची उलटी गिनती सुरू, असं इथे बाळजा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णा म्हणत असते की बाळजा 1 मिनिट, अजिबात आता तोंडातून शब्द काढायचा नाही. बाळजाबाई, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही शेतकऱ्यांची वाट लावणार. मी हारले किंवा जिंकले मला काही फरक पडत नाही. मी आधीसुद्धा शेतकऱ्यांसाठी लढत होते आणि यापुढे सुद्धा मी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार. त्यांच्यावरती अन्याय झाला तर अन्यायाविरुद्ध मी आवाज उठवणार, असं आता कृष्णा म्हणत असते. की तुम्ही जर शेतकऱ्यांना त्रास दिलात ना, दुष्यंत सरकारसुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. अहो तुम्ही आता उघड उघड फिरताय, पण जर तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देऊन उघड उघड फिरण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही जिथे पाऊल टाकाल ना, तिथे तुमचा पाय खेचला जाईल, याची सुद्धा तुम्ही तयारी ठेवा, असं कृष्णा आता बाळजाला म्हणते. बाळजाला खूप राग येतो. बाळजा कृष्णाच्या थोबाडीत देण्याचा प्रयत्न करत असते, पण कृष्णा तेवढ्याच ताकदीने आता बाळजाचा हात पकडते आणि तिला म्हणते की पुन्हा माझ्यावरती हात उगारायची हिम्मत करायची नाही, आणि माझ्या शेतकरी बांधवांना जर तुम्ही त्रास दिलात तर ते खपून घेतलं जाणार नाही, असं कृष्णा आता बाळजाला म्हणते. तर प्रेक्षकांनो, फायनली आता निर्णय हा लागलेला असतो, अंतिम निकाल लागलेला असतो, आणि अंतिम निकालामध्ये इथे आता बाळजाच्या विरोधामध्ये उभी राहिलेली आपली कृष्णा ही विजयी झालेली असते. 200 मतांनी ती विजयी झालेली असते आणि बाळजाचा पराभव झालेला असतो. संपूर्ण सत्ता, 5 गावांची सत्ता ही कृष्णाच्या हातामध्ये आलेली असते. आणि इथे आता बाळजाचा जो काही हा खोटा कॉन्फिडन्स असतो तो तिने पायदळीत तुडवून टाकलेला असतो आणि विजय प्राप्त केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अंतिम निकालामध्ये कशा पद्धतीने इथे आता कृष्णाचा विजय होतो हे आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे कृष्णाने अनुसयाची माफी मागितलेली असते. दुष्यंत सरकार काल जे काही बोलले ते त्यांच्या मनामध्ये बाळजाबाईने पेरलेल्या रागापोटी बोलले. त्यांच्या वतीने मी माफी मागते. पण समर म्हणत असतो, कृष्णा, पण माझ्या आईच्या चारित्र्यावरती त्याने बोट उचललेलं आहे. तेव्हा कृष्णा त्याला सोप्या भाषेत समजावते. बाळजाबाईंचं नाव घेतल्यानंतर समर तुला राग येतो ना, तसंच आता दुष्यंत सरकारांचं समज. इथे आढळरावांबरोबर म्हणजे आबांबरोबर त्यांनी अनुसया काकूंना बघितलं आणि त्यांना तसाच राग आला जसा तुला बाळजाबाईंचा येतो. तसंच आता बाळजाबाईच्या जागी तू अनुसया काकूंना ठेव आणि मग दुष्यंत सरकारांचा विचार कर. त्यांनासुद्धा राग येणारच ना, म्हणून त्यांना चुकीचं समजू नकोस. दुष्यंत सरकार खूप हळवे आहेत. त्यांना आईवडिलांचं दोघांचंसुद्धा प्रेम मिळालेलं नाही आहे. अरे बाळजाबाईंनी स्वतःच्या स्वार्थासाठी नेहमीच त्यांच्या विरोधामध्ये, आता आबांच्या विरोधामध्ये बाळजाबाईंनी दुष्यंत सरकारांना भडकवलं. त्यामुळे त्यांना आबांचं प्रेम कधीच मिळालेलं नाही आहे. आणि त्यांनी जेव्हा अनुसया काकूंना बरोबर बघितलं तर त्यांना राग आला एवढंच. तू फक्त दुष्यंत सरकारांबरोबर थोडी मैत्री केलीस तर बरं होईल. तेव्हा इथे समर त्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. तेव्हा इथे बाळजाबाई आता गावकऱ्यांना दारू प्यायला देत असते, त्यांना पैशांचं वाटप करत असते आणि एका गावाबाहेरच्या ढाब्यामध्ये दिवस रात्र लोकांना मटण ठेवलेलं असतं. तिथे त्यांना खाणं पिणं ठेवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की मतदान मलाच करायचं. तर इथे बायकांना साड्या चोळ्या, एक चांदीचं आता नाणं आणि इथे पुरुषांना कपडे, असा वाटप आता बाळजाबाई जोरदार पद्धतीने करत असते, कारण तिला कृष्णाच्या विरोधामध्ये निवडून यायचं असतं म्हणून. पण प्रेक्षकांनो, ही गोष्ट भक्ती
कृष्णाला सांगते. कृष्णाला म्हणते, अगं कृष्णे, बाळजाबाईंनी तुझ्या विरोधामध्ये आता खूपच कट केलेला आहे. त्यांनी इथे लोकांना दारू दिले, मटण दिले खायला प्यायला. निवडणुकीपर्यंत किती बी लोकांनी यायचं आणि खायचं प्यायचं. आता निवडणूक जिंकल्यानंतर त्या सगळ्यांच्या आता खाल्ले पिल्लेलं पोटातून काढतीलच. पण इथे आता सध्या तरी बायकांना साड्या, त्यांना एक एक चांदीचं नाणं हे आता देऊन ते निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतायत. आपला तर आता काहीच प्रचार सुरू झालेला नाही आहे. मग आपण काय करायचं? तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की आपल्याला सुद्धा काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा कृष्णाचं इथे आता काय असतं, चिन्ह काय असतं, तर हळद आणि कुंकू याचा करंडा, हळद कुंकवाचा करंडा. कृष्ण आता इथे एक व्हिडिओ तयार करते. ती लाईव्ह येऊन आता गावकऱ्यांबरोबर संवाद साधते. ती म्हणत असतात की गावकऱ्यांनो, तुम्हाला इथे कसा सरपंच हवा आहे? तुमच्यावरती अन्याय झाला तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा हवा आहे, की तुमच्यावरती अन्याय करणारा सरपंच तुम्हाला हवा आहे? तर आता तुम्ही एक काम करायचं. मी आता बाहेर 2 टोपल्या ठेवणार आहे आणि त्या टोपल्या बांधलेल्या असणार आहेत आणि एका बाजूला एक टोपल्यांचा मी पूर्णपणे फुलांचा टोपला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये असलेली गोंड्याची फुलं तुम्हाला जो उमेदवार हवा आहे ना, त्याच्यामध्ये त्या टोपल्यामध्ये टाकायचं. तुम्हाला जो उमेदवार हवा आहे तो उमेदवार तुम्ही आत्ताच निवडा. म्हणजे मला कळलं की तुम्हाला तुमच्यावरती अन्याय झाल्यानंतर आवाज उठवणारा उमेदवार हवा आहे की तुमच्यावरती अन्याय करणारा. मला जर निवडून दिलंत तर मी तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन आणि बाळजाबाईला निवडून दिलं तर तुमच्यावरती अन्याय होईल, त्यासाठी तुम्ही तयार राहा. तेव्हा इथे कृष्णाने आता 2 टोपल्या लावलेल्या असतात. गावकरी येत असतात आणि आता आपल्याला हवं आहे त्या उमेदवाराच्या टोपलीमध्ये गोंड्याचं फूल ठेवत असतात. दुसऱ्या दिवशी इथे आता बाळजाबाई म्हणते की चला र, त्या टोपल्या आता बघा. त्याच्यामध्ये कृष्णाच्या टोपलीत किती आहेत फुलं आणि माझ्या टोपलीत किती आहेत फुलं ती बघा. तेव्हा इथे आता कृष्णाची जी टोपली असते ना, त्याच्यामध्ये 4-5च फुलं असतात आणि बाळजाबाईची जी टोपली असते ती पूर्णपणे फुलांनी भरलेली असते. कारण का प्रेक्षकांनो, तर तेव्हा लोकांना दारू आणि पैसे दिलेले असतात. तेव्हा इथे जास्तीची फुलं आता त्या टोपलीमध्ये टाकण्यात आलेली असतात आणि तेव्हा इथे बाळजा म्हणते की बघितलंस ना कृष्णे, अगं काय बी झालं ना तरी सरपंच मीच होणार आहे. या 5 गावांच्या इथे लोकांनी मलाच निवडून देण्याचं ठरवलं, ते माझ्याच ताब्यात राहणार आहेत, कळलं का? तेव्हा ती फुलं आता जयकांत बाळजाबाईच्या अंगावरती टाकतो आणि तिचं स्वागतच करतो. तर अशा रीतीने आता कृष्णाला वाटतं की लोकांनी बाळजाला निवडून दिलं आहे, पण खरं तर इथे लोकांनी कृष्णाला निवडून दिलेलं असतं. बाळजाबाईच्या माणसांनी कृष्णाच्या टोपलीतली फुलं काढून बाळजाच्या टोपलीमध्ये टाकलेली असतात आणि त्यामुळे इथे बाळजाचा गैरसमज झालेला असतो. त्यानंतर निवडणुकीचा दिवस असतो. निवडणुकीसाठी सगळे लोक जातात आणि मतदान करत असतात. तेव्हा बाळजाची माणसं लोकांना पैसे देत असतात, लोकांना दारू देत असतात, बायकांना साड्या वाटप करत असतात. त्यांना इथे सांगत असतात की निवडून आल्यानंतरसुद्धा तुम्हाला अजून साड्या दिल्या जातील, खाणं-पिणं दिलं जाईल, पण मतदान मात्र बाळजाबाईला करायचं, असं आता सांगण्यात आलेलं असतं. पण इथे लोक काही वेडे नाही आहेत. त्यांना आता बाळजाबाईचं हे हुकुमशाही नको झालेली असते. त्यांना या सगळ्यातून बाहेर पडायचं असतं. बाळजाबाईकडून पैसे घेऊन, साड्या घेऊन मतदान मात्र सगळ्यांनी कृष्णालाच केलेलं असतं. सगळेजण कृष्णालाच मतदान करतात आणि त्यानंतर निकाल जाहीर होणार असतात. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी निकाल जाहीर होणार असतात. तेव्हा एका बाजूला इथे आता कृष्णाची टीम तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाईची टीम उभी असते. पहिला निकाल लागलेला असतो. पहिल्या निकालामध्ये 70 मतांनी आता इथे पुढे गेलेली असते, ती म्हणजे बाळजाबाई 70 मतांनी पुढे असते कृष्णाच्या. त्यानंतर दुसरा निकाल लागलेला असतो. त्याच्यामध्ये सुद्धा इथे आता 50 मतांनी ही जी बाळजाबाई आहे ती कृष्णाच्या पुढेच असते, आघाडीवरती असते. पण आता निकाल तिसऱ्या वेळेला आता अंतिम निकाल जाहीर होणार असतो. तेव्हा कृष्णाला वाईट वाटतं, ती जात असते. तेव्हा इथे दुष्यंत तिचा हात पकडतो, तिला थांबवतो आणि म्हणतो, कृष्ण थांब, अगं अंतिम निकाल अजून जाहीर होणार आहे. हे 2 निकाल म्हणजे ही सुरुवातच असते, पण अंतिम निकालाला उशीर लागतो. आणि हे बघ, आपण सत्याची साथ देणार आहोत, तेव्हा सत्य हे आपल्या बाजूने असेलच ना. हे बघ, निवडून तूच येणार मला विश्वास आहे. अंतिम निकाल तर जाहीर होऊ दे, तेव्हा इथे आपल्याला कळेल आपण विजयी झालो की पराभूत झालो ते.
आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अंतिम निकाल तर इथे कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील ह्या आता 200 मतांनी विजयी झालेल्या आहेत आणि बाळजा रांगडे पाटील यांच्या विरोधामध्ये आता आघाडीवरती आहेत आणि त्या निवडून आलेल्या आहेत. त्या बहुमतांनी निवडून आलेल्या आहेत असा निकाल आता जाहीर झाल्यामुळे इथे आता कृष्णाला खूप आनंद झालेला असतो. दुष्यंत कृष्णाला मिठी मारतो. तिच्यावरती पुष्पांचा आता इथे पुष्प सगळेजण टाकत असतात. पुष्पांचा वर्षाव झालेला असतो आणि तेव्हा इथे सगळेजण कृष्णाला अभिनंदन करत असतात. ढोल ताशांमध्ये आता इथे तिचं स्वागत केलं जातं. तेव्हा कृष्णा म्हणते, बघितलंत ना बाळजाबाई, शेवटीला गुलाल आपल्या रांगडे पाटलांच्या घरीच आला. पण मात्र गुलाल तुमच्या अंगावरती न पडता तो माझ्या अंगावरती पडला. तुमच्या हातातली आता सत्ता निघून गेली. आता झाली खरी सुरुवात. आता तुमच्या पापांचा घडा जो काही भरलेला आहे ना, आता उलटी गिनती सुरू. आता जे जे तुम्ही पेरले आहेत ना ते उगवणार. तुम्ही दुसऱ्यांना जो काही त्रास दिला ना तो आता तुम्हाला होणार, असं आता कृष्णा बाळजाबाईला म्हणते. आणि अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, बहुमतांनी आता बाळजाच्या विरोधामध्ये कृष्णा ही निवडून आलेली असते आणि आता सरपंच म्हणून इथे कृष्णा त्यांच्या गावामध्ये आता मिरवणार असते. तर अशा रीतीने गावकऱ्यांनी सपोर्ट केल्यामुळे आणि त्यांच्या इथे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी बहुमतांनी कृष्णाला विजयी केलेलं असतं आणि त्यामुळे इथे बाळजाची बोलती बंद झालेली असते. आत्तापर्यंत बाळजाने हुकुमशाही करून गावकऱ्यांना त्रास दिला, पण आता बाळजाची उलटी गंती सुरू झालेली असते आणि त्यामुळे आता कृष्णा म्हणते की बाळजाबाई, आता तुम्ही स्वतःला कसे काय माझ्या तावडीतून वाचवणार याचा विचार करा. पण शेवटीला विजय हा सत्याचा झालेला आहे आणि आता तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार हे मात्र तेवढंच खरं आहे, असं इथे कृष्णा आता बाळजाला म्हणत असते.